तर झालं असं की काल काहीच कारण नसताना, म्हणजे कुठलंही सेलिब्रेशन नसताना आणि अगदी जिभेचे चोचले म्हणून फक्त आम्ही सगळी फॅमिली हॉटेलला जेवायला गेलो होतो. आणि त्याला मेन कारण म्हणजे ही पोरगी, ही साईशा, हिला हॉटेलचं बाहेरचं खायलाही खूप आवडतं. आणि त्यापेक्षाही जास्त हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे सगळे कुटाणे करायचे असतात, खेळायला खूप आवडतं. गेल्या गेल्या तिने सगळ्यात पहिलं तर घसरगुंडी, सीसॉ, त्यानंतर झोके विके, स्विंग काय असेल ते सगळं दणकून खेळलेली आहे. आणि त्यानंतर सगळी घरची जी मंडळी आहेत, बाकीची शेट वगैरे, त्यांना जर थंडी वाजत होती, तिथे शेकोटी पेटलेली होती, त्या शेकोटीपासून हटायलाच तयार नव्हते. साईशा मात्र प्रचंड एन्जॉय करत होती, नुसती नाचत होती, खेळत होती, गाणी म्हणत होती आणि सगळं काही म्हणजे घसरगुंडीला काय सोडायलाच तयार नव्हती. त्यानंतर आमचं जेवण आलं, मस्त दणकून जेवण केलं. जेवण एक नंबर क्वालिटी होती, पनीरची भाजी आणि शेवभाजी वगैरे मागवली होती. आणि मग जेवण वगैरे करून फायनली आता आम्ही घरी जायला निघालो होतो. मग हिचं रडगाणं होतं की शेवटची एक स्लाईड खेळू दे. मग आता हिला शेवटचं सरगुंडीहून एक स्लाईड करून घेतली. म्हटलं हात तुझे थंड झाले तेवढे पहिले गरम कर. मग शेकोटीवर थोडेसे हात गरम केले आणि त्यानंतर घरी आलो. घरी येताना आम्ही पान घेऊन आलो होतो, मस्तपैकी मसाला पान, आमच्या दोघांसाठी 2 आणि ह्या टाबरीसाठी बघा हिच्या तोंडातच डायरेक्ट घेऊन आली, हिच्यासाठी सुद्धा. हिला तर पान खायचं नव्हतं, हिला फक्त वरची चेरी खायची होती. आणि अशा प्रकारे आमचा छान असा दिवस गेला आहे. बाकी बाय बाय.